नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2023 आपल्याला माहिती आहे की सर्वांचे मार्क आलेले आहे आणि टॉप टू बॉटम लिस्ट हे त्यांनीच जाहीर केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास सर्व विद्यार्थ्यांना आपले मार्क माहिती झालेले असेल. आपला मेरिट हा महाराष्ट्रामध्ये किती नंबरवर बसतो हे सर्वांनाच माहिती झालेला असेल आणि सर्वांना एक उत्सुकता लागून राहिलेली आहे की माझं या भरतीमध्ये होईल की नाही होईल, माझ्या कास्टचा, माझ्या जिल्ह्याचा आणि माझ्या जिल्ह्यामध्ये किती कॉम्पिटिशन असणार आहे, कट ऑफ किती जाणार आहे, मेरिट किती जाणार आहे, सर्व कास्टनुसार आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पहा, सर्व काही आपण बघणार आहोत. त्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्या, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहा विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ काढणे हे शक्य नाही आहे, कारण की सर्व जी लिस्ट लागली आहे ती महाराष्ट्रभरातील लागलेली आहे. त्यांनी जिल्ह्यावाईज दिली असती तर आपण 5 मिनिटामध्ये मेरिट काढून दिलेला असता. आपल्याला माहिती आहे की रॉ मार्क आणि नॉर्मलायझेशन मार्क हे त्यांनी दोन्हीही जाहीर केलेले आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे की किती विद्यार्थ्याचे मार्क कमी झालेले आहे, किती विद्यार्थ्याचे वाढले आहे, कशा प्रमाणात वाढले आहे. आपल्या निदर्शनात एक गोष्ट आली आहे की जेव्हा पण तुमचे मार्क कमी झालेले आहे तर ते 2 ते 4च्या दरम्यानच कमी झालेले आहे, पण वाढले आहे ते 2 ते 8, 9 अशा दरम्यान वाढलेले आहे. काही काही विद्यार्थ्यांचेच फक्त 10पर्यंत वाढलेले आहे. खूप काही मार्क हे वाढलेले नाही आहे, म्हणजे जवळपास चांगल्या पद्धतीने मार्क हे वाढलेले आहे किंवा खूप कमी पण झालेले नाही आहे. म्हणजे काय तर विद्यार्थ्यांची जी शिफ्ट होती ती हार्ड होती की इझी होती, त्यानुसार तुम्हाला मार्क पडलेले आहे. आणि काही काही क्वेश्चन हे कॅन्सल झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लॉससुद्धा झालेला आहे आणि काही काही विद्यार्थ्यांचा फायदासुद्धा झालेला आहे. तर असो, भरती आहे, काही ना काही प्रॉब्लेम असतोच, कारण की प्रत्येक भरतीमध्ये काही ना काही प्रश्न हे चुकीचे येतात. त्यामुळे वेस्ट टाईम होतो. त्यामुळेच त्यांनी नॉर्मलायझेशनमध्ये त्याचा फायदासुद्धा झालेला आहे विद्यार्थ्यांना. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखादा प्रश्नावर अडकून राहिला तर त्याचा फायदा तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये नक्की होतो, जर तुम्ही तो प्रश्न सॉल्व केला आणि त्याचे करेक्ट उत्तरसुद्धा तुम्ही दिलं तर. नॉर्मलायझेशनचा हा एक फायदासुद्धा आहे आणि लॉससुद्धा आहे. तर चला आपण कटापवर जाऊया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुमची आपल्याला एक मदत पाहिजे आहे. ती कशी तर पहा, या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे मार्क कमेंट करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते कशा प्रकारे तर पहा, उदाहरणार्थ तुम्ही ओपनमधून फॉर्म भरलेला असेल तर बघा, तुम्हाला आलेले मार्क, उदाहरणार्थ तुम्हाला 160 मार्क आलेले आहे, ठीक आहे. तर आणि ते पण नॉर्मलायझेशन मार्क पाठवायचे आहे, रॉ मार्क पाठवायचे नाही आहे. परत सांगतो, नॉर्मलायझेशन मार्क पाठवा, जे तुमचे नॉर्मलायझेशन मार्क आलेले आहे पॉईंट सहित पाठवायचे आहे. उदाहरणार्थ तुम्हाला 160 पॉईंट 250 आहे, उदाहरणार्थ 160 पॉईंट तुम्हाला 26, 72 किंवा 26 असे पूर्ण पॉईंटमध्ये मार्क पाठवायचे आहे, कारण की तुमचा मेरिट हा पॉईंटने सुद्धा जाणार आहे, हे लक्षात ठेवा. तर यामध्ये बघा कसं पाठवायचं आहे तर पहा, ओपन लिहायचं आहे, त्यानंतर तुमचे मार्क लिहायचे आहे, त्यानंतर तुमची कास्ट लिहायची. उदाहरणार्थ तुम्ही तर कास्ट ओपनमध्ये आहे तर कास्ट कसं लिहायचे, पहिले मार्क लिहायचे, त्यानंतर कास्ट लिहायचं आहे, त्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला, उदाहरणार्थ तुम्ही वर्धेला फॉर्म भरला, उदाहरणार्थ तुम्ही पुण्याला फॉर्म भरला तर ते लिहायचं आहे. त्यानंतर मेल फिमेल लिहायचं आहे, ठीक आहे. तुम्ही मेलमधून फॉर्म भरले असं मेलमधून लिहायचं आहे, फिमेलसाठी मार्क असेल तर फिमेलसाठी लिहायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या समांतर आरक्षणामध्ये लिहितात ते सुद्धा क्लिअर कट लिहायचं. उदाहरणार्थ तुम्ही प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, अनाथमधून फॉर्म भरलेला आहे, त्यानंतर ऑर्फनमधून भरला आहे, तुम्ही कशामधून नेमका फॉर्म भरला आहे ते क्लिअर कट लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्व एकाच मॅसेजमध्ये हे टाईप करून पाठवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला ते सहजरित्या कट ऑफ काढता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे, एका विद्यार्थ्याने जर पुण्यासाठी कमेंट केला आहे सर्वात आधी, तर सर्व पुण्यावाल्यांनी त्याच्या खाली कमेंट करायचे आहे. उदाहरणार्थ
वर्ध्यामधून कोणी पहिली कमेंट केली आहे त्याच्यावरच कमेंट करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला वर्धेचा कटअप काढायला इझी होईल, पुण्याचा कटअप काढायला इझी होईल, त्यानंतर ठाणेचा कटअप काढायला इझी होईल. म्हणजे तुम्ही जर ठाण्याच्या खालीच कमेंट केलं तर ठाणेवाले वेगळे आपल्याला काढता येईल पटकन आणि वर्धेवाले वेगळे काढता येईल. त्यानंतर पुणेवाले वेगळे काढता येईल, वर्धेवाले, वाशिमवाले, त्यानंतर चंद्रपूर. म्हणजे तुम्ही जर ज्या ठिकाणी फॉर्म भरला त्याच्यात जर त्या विद्यार्थ्याच्याच खाली जर तुम्ही कमेंट केलं त्याला क्लिक करून, तर आपल्याला कसं होईल, इझी होईल, असं शोधावं लागणार नाही. म्हणजे आपल्याला इझी पडेल लवकर कटअप काढायला. तर जास्तीत जास्त कमेंट करा, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लगेचच आपण आज सायंकाळी जर आपला व्हिडिओ हा 4000 प्लस किंवा 5000 प्लस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आणि कमेंट आली तेवढ्या, तर आजच आपण तुम्हाला कटअपवर व्हिडिओ देऊ किंवा उद्या सकाळी नक्की देऊ. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.